Hello everyone, welcome to online platform of Abhinav Science Academy. In previous lecture, we discuss about gravitational potential energy, okay, between two masses or system of masses. In this lecture, we are going to discuss about the gravitational potential energy of body on the surface of any planet, okay, yes. So, consider करा की आपल्याकडे एक प्लॅनेट आहे, याचं मास आहे कॅपिटल एम एवढं आणि ज्याची रेडियस आहे कॅपिटल आर एवढी. हा कोणताही प्लॅनेट असेल, वी डोंट नो, ओके, येस. आणि ह्या प्लॅनेटवरती एखादं मास आपण ठेवलेलं आहे असं कन्सिडर करा, स्मॉल मास किंवा एक बॉडी आहे ज्याचं मास आहे स्मॉल एम एवढं. इथे जर आपण थोडंसं जर स्पेस घेतला तर ही बॉडी काय होईल, खाली पडेल. वाय? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ही बॉडी ह्या प्लॅनेटवरती रेस्टमध्ये आहे बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ह्या दोन बॉडीजमधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ओके, येस. सो आपल्याला माहित आहे की दोन जर मासेस आहेत आपल्याकडे, दोन जर मासेस असतील, लेट्स से M1 अँड M2, या दोन्हीमधलं समथिंग जर डिस्टन्स आर एवढा असेल तर याच्यामधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते, -g M1 M2 अपॉन R. म्हणजे दोन्ही बॉडीज मधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, तर ते दोन मासेस आणि त्या दोन मासमधलं डिस्टन्स. ठीक आहे, आपण इथं कन्सिडर केलेलं आहे दोन मासेस, एक आहे प्लॅनेट ज्याचं मास आहे कॅपिटल एम एवढं आणि दुसरी एक बॉडी जर कन्सिडर केलेलं आहे ज्याचं मास आहे स्मॉल एम एवढं. आणि ह्या दोन्ही मधलं जे मेन डिस्टन्स आहे ते किती आहे, आर एवढं. आपल्याला मास माहित आहे, डिस्टन्स माहित आहे, सो आपण याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करू शकतो. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी बिटवीन दिस टू मासेस इज इक्वल टू -g. हे मास किती आहे, कॅपिटल एम, हे मास किती आहे, स्मॉल एम, आणि ह्याच्यामधलं ॲव्हरेज डिस्टन्स किती आहे, तर स्मॉल आर एवढं. ओके, यस. म्हणजे तुम्हाला त्या प्लॅनेटचं कॅपिटल मास माहीत आहे, त्या बॉडीचं मास माहीत आहे आणि त्या प्लॅनेटची रेडियस माहीत आहे, तर तुम्ही त्या दोन बॉडीजमधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करू शकता. सपोज आता हेच मास जर याच्या एवढ्या हाईटवरती जर असेल ऑन द सरफेस ऑफ एनी प्लॅनेट, तर मग त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे सांगा बघू. मग जस्ट ते जे मास आहे ना ते प्लॅनेट पासून, एक प्लॅनेट आहे असं कन्सिडर करा, सेम ज्याचं मास आहे कॅपिटल एम, रेडियस आहे कॅपिटल आर. तर प्लॅनेटच्या सरफेस पासून याच्या एवढ्या हाईटवरती एक बॉडी आहे, तीच बॉडी आपण वरती येऊन गेलेलो आहे, त्याचं मास आहे स्मॉल एम एवढं. ओके, स्मॉल एच फ्रॉम दी सरफेस ऑफ प्लॅनेट. तर मग त्या बॉडीमधली, दोन बॉडीजमधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे. दोन मासेस माहित आहेत आपल्याला, कॅपिटल एम, स्मॉल एम, याच्यामधलं डिस्टन्स माहित आहे, टोटल डिस्टन्स आर प्लस एच. सो यू कॅन फाइंड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बिटवीन दिस टू मासेस. U is equal to -g m डिवायडेड बाय इथून इथलं डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स, तर r प्लस एच. ओके, हे रेस्टमध्ये असेल त्यावेळीची त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती. ठीक आहे, येस. आता सपोज ह्या मास याच्या एवढ्या हाईटवरून जर खाली पडलं किंवा ह्या पॉईंटपासून, सरफेसपासून याच्या एवढ्या हाईटवरती आपण त्याला जर कॅरी केलं किंवा राईज केलं, तर त्याची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉडी मूव्हिंग ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट और राइज इन ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट. ठीक आहे, येस. सो सेम मगाचा पॉईंट कन्सिडर करा की एक प्लॅनेट आहे ज्याचं मास आहे कॅपिटल एम एवढं, ज्याची रेडियस आहे कॅपिटल आर एवढी. ती जी बॉडी आहे त्याचं मास आहे स्मॉल एम एवढं. तर ही बॉडी काय होते, याच्या एवढ्या हाईटवरती जर राईज होत असेल, स्मॉल याच्या एवढ्या हाईटवरती जर राईज होत असेल, म्हणजे वरती जर जात असेल, तर त्याची चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे हे आपल्याला बघायचे. इनिशियली ही बॉडी कुठं असणार आहे, तर सरफेसवरती. इथे एक पॉईंट येतो मी, त्याला पॉईंट ए म्हणतो, आणि इथून इथं जाणार आहे म्हणजे काहीतरी पॉईंटवरती, त्याला पॉईंट मी बी म्हणतो.
ओके. सो आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा ए पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी काढावी लागेल आणि बी पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी काढावी लागेल आणि त्याच्यामधून आपल्याला डिफरन्स घ्यावा लागेल. सो आपल्याला भेटेल की ह्या दोन डिस्टन्स, जी बॉडी दोन डिस्टन्स कॅरी करते त्याच्यामधले चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे. ओके. सो ज्यावेळी बॉडी ए पोझिशनला असेल, बॉडी ॲट ए पोझिशन, gravitational potential energy, its gravitational potential energy is given by UA is equal to minus G m upon, इथून इथला ॲव्हरेज डिस्टन्स किती आहे तर आर एवढं. लेट्स इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली बॉडी ॲट बी पोझिशन, इथून इथे ते राईज झाली, इट्स gravitational potential energy is given by at point B, UB is equal to minus G m upon, इथून इथलं डिस्टन्स किती आहे टोटल तर R प्लस H. लेट्स से इक्वेशन 2. ओके. ही बॉडी इथून इथं कॅरी होते किंवा राईज होते विथ रिस्पेक्ट टू हाईट H. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे. आता ह्या दोन्ही केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जास्त कुठं असेल तर फ्रॉम दिस इक्वेशन जेवढं डिस्टन्स जास्त तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त, कारण इथं निगेटिव्ह साईन असल्यामुळे हे काय रिप्रेझेंट करतं तर डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके. येस, म्हणजे जेवढं डिस्टन्स वाढेल तेवढी पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए. ओके. सो आपल्याला काय करावे लागेल, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जर फाइंड करायची असेल तर मोठ्यामधून छोटं मायनस करावं लागेल. सो डेल्टा यू इज इक्वल टू UB मायनस UA इज इक्वल टू, UB किती आहे मायनस GM अपॉन R प्लस H मायनस, and this minus become plus GM upon R. Okay. So from this equation we can write as delta U is equal to, काय कॉमन घेऊ शकतो आपण तर GM जर कॉमन घेतलं तर रिमेनिंग टर्म्स विल बी 1 upon R minus 1 upon R plus H. Okay. Or this can be written as delta U is equal to GM into R plus H minus R divided by R into R plus H. Okay. So delta U is equal to GM, RR get cancel, remaining terms will be H upon R into R plus H, or this can be written as delta U is equal to GMM. Okay. GMM or this can be written as हा एक आपण स्टँडर्ड फॉर्म्युला लक्ष कन्सिडर करू शकतो किंवा ह्याला अजून आपण मॉडिफाय करू शकतो. हे जे आपण इक्वेशन बघितलेलं आहे इन टर्म्स ऑफ capital M be the mass of planet, small m be the mass of body, G be the universal gravitational constant, H be the rise of height of the body or fall of the height of body, R where be the radius of planet. Okay. Yes. This potential energy in also can be written as in terms of small g, where small g be the acceleration due to gravity, and this can be written as Gm upon R square. Okay. When we put Gm is equal to, from this equation Gr square, we get delta U is equal to Gr square m H divided by R into R plus H. Okay. 1R get cancelled, delta U is equal to mgh divided by R divided by R plus H. Okay. Or is equal to mgh
into divided by 1 plus h upon r. ओके, सो आपल्याला ही भेटलेली आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉडी राईज सम हाईट h ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट, किंवा एच एवढ्या हाईटवरून जर खाली पडली किंवा खालून वरती जर गेली तर त्याची चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते, डेल्टा यू इज इक्वल टू एम जी एच अपॉन 1 प्लस एच अपॉन आर. ओके, येस, दिस इक्वेशन ऑल्सो कॅन बी रिटन ॲज delta u is equal to mgh 1 plus h upon r, or delta u is equal to mgh delta u is equal to mgh r upon r plus h. Okay, if we put h is equal to nr, म्हणजे जी हाईट असणार आहे ती n टाइम्स ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट जर असेल तर ही व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली, देन वी गेट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा u इज इक्वल टू mgnr r डिवाइडेड बाय r plus n into r. Okay, so delta u is equal to mg r square. Okay, so mg r square and divided by r जर कॉमन घेतलं तर 1 plus n, 1r get cancel, this can be written as n mg r divided by 1 plus n. ओके, म्हणजे जी हाईट दिलेली आहे एखादा बॉडी जर एखाद्या प्लॅनेटवरती जर राईज होत असेल किंवा फॉल होत असेल, ती हाईट जी आहे ती n टाइम्स ऑफ रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट जर असेल तर वी कॅन यूज दिस फॉर्म्युला डेल्टा यू इज इक्वल टू n mg r अपॉन 1 प्लस n. ओके, येस, सो ह्याच्यावरती आपण एक दोन एक्झाम्पल बघू. काय म्हणले बघा याच्यामध्ये, अ बॉडी ऑफ मास m इज राइज्ड टू हाईट 10r. आलं का याच्यामध्ये, जी बॉडी जिचं मास आहे m एवढं, ती किती राईज झाली 10r एवढी, म्हणजे हाईट दिलेली आहे ती ऑफकोर्स हिअर h इज इक्वल टू सोल्युशन गिवन दॅट h इज इक्वल टू 10r मीन्स जी हाईट आहे ती किती टाइम्स आहे, हिअर n इज इक्वल टू 10. ओके, from the surface of earth where r is the radius of earth, increasing potential energy is g is the universal constant of gravitation, m is the mass of the earth and g is the acceleration due to gravity. हा जो क्वेश्चन आहे तो CET 2014 ला विचारलेला आहे. याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत g m upon 11r, g m upon 10r, m g r upon 11g and 10 g m upon 11r. जस्ट आपण आताच बघितलं होतं की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी delta u is equal to n mgr divided by 1 plus n. So this can be written as, आपल्याला काय पाहिजे in terms of mgr पाहिजे आहे ना, सो इथं n ची व्हॅल्यू किती आहे तर 10. वी कॅन पुट 10 mgr divided by 1 plus 10. So change in potential energy delta u is equal to 10 mgr divided by 11. That's it. in terms of g आहे, आपल्याला in terms of capital gm पाहिजे असेल, सो डेल्टा u is equal to 10 upon 11 m. g च्या ठिकाणी आपण काय लिहितो तर gm upon r square into r. ओके, सो r get cancel, delta u is equal to 10 gmm upon 11r. Okay, so right option will be this one, 10 gmm upon 11r. Okay, next question. A body of mass small m is raised through a height above the earth surface so that the increasing potential energy mgr upon 5 increasing potential energy म्हणलेलं आहे.
म्हणजे त्याला आपण म्हणतो डेल्टा यू इज इक्वल टू किती दिलेलं आहे त्यांनी mgr अपॉन 5. ओके. द हाईट टू विच द बॉडी इज राइज्ड इज वेअर कॅपिटल आर, ह्याच्यामध्ये थोडी मिस्टेक आहे. स्मॉल आरच्या ठिकाणी काय असावं पाहिजे तर कॅपिटल आर एवढं. ओके. सो दिस कॅन बी रिटन ॲज mg कॅपिटल आर अपॉन 5. त्यांनी काय विचारलेलं आहे की mgr अपॉन 5 चेंज इन mgr अपॉन 5 एवढी चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी लागते एखाद्या बॉडीला एच एवढी हाईट कॅरी करण्यासाठी. सपोज एक प्लॅनेट आहे, त्याचा मास आहे कॅपिटल एम आणि रेडियस आहे कॅपिटल आर. एक बॉडी असेल त्याचं मास आहे स्मॉल एम एवढं. इथून इथं जाण्यासाठी त्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती लागते तर mgr अपॉन 5. तर ती हाईट किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके. सो आपल्याला काय करावं लागेल, दिस इक्वेशन्स कम्पेअर विथ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू mgh डिवायडेड बाय 1 प्लस h अपॉन r. ओके. हे जर आपण इक्वेशन कम्पेअर केलं तर आपल्याला भेटेल की h एवढी आहे. सो we can say that mgh upon 1 plus h upon r is equal to mgr divided by 5. Okay, mg get cancel. H is equal to 1 plus h upon r into r divided by, किंवा हे जर इकडे नेलं तर 5h is equal to 1 plus h upon r into r. Okay, or this can be written as 5h is equal to 1 plus or r plus h divided by r get cancel. So this can be written as r is equal to 5h minus h, r is equal to 4h, so h is equal to r by 4. ओके. म्हणजे आपण चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीवरून फाइंड करू शकतो की एखादी बॉडी किती हाईटवरती राईज होऊ शकते. सो ऑप्शन राईट इज r by 4. ओके. आय होप की व्हिडिओ समजला असेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दॅट्स इट. थँक्यू.